हरे हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे कृष्ण कृष्ण हरे हरे कृष्ण कृष्ण हरे हरे कृष्ण कृष्ण हरे हरे प्रवचनकार हरिभक्त परायण केशव जाधव राहणार कागल तालुका कागल जिल्हा कोल्हापूर हे यांचे आता आगमन झालेले ते उपस्थित झालेले आहेत. हरे हरे कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण कृष्ण हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण कृष्ण हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे कृष्ण कृष्ण हरे हरे कृष्ण हरे हरे कृष्ण कृष्ण हरे हरे कृष्ण हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 केशव जाधव साहेब विद्यार्थी दशेपासून अतिशय कुशाग्र बुद्धीचे. आईवर त्यांनी पुस्तक लिहिलेलं आहे. त्यांच्या बहिणीने आईवर एक कविता केलेली आहे. तर असे हे मातृपितृ भक्त केशवसाहेब हे कागलचे सुपुत्र आहेत आणि तुम्हा आम्हाला अभिमान वाटावे असं त्यांचे व्यक्तिमत्व आहे. त्यांनी नर्मदा परिक्रमा पूर्ण केलेल्या आहेत. एवढं उच्च शिक्षण असून देखील मोठे अधिकारी असून देखील पायी दिंडीमध्ये ते नेहमी असतात. तर हिमालयात देखील साधू संतांना ते भेटलेले आहेत की अगदी शिक्षणापासून अगदी झोपडीतून अनपढ असलेले निरक्षर असलेले लोक ते असं उच्च शिक्षण विद्याशोभित लोकांपर्यंत की भक्तिज्ञानाबद्दल अशी आकुपुरी निर्माण झालेली आहे की प्रत्येक क्षेत्रातला प्रत्येक तिथं उच्च न होता अशिक्षित ते उच्च शिक्षित अशा व्यक्तींचा भक्ती मार्गात ओढा लागलेला आहे. हे हिंदू धर्माच्या मानानं अतिशय पावन गोष्ट आहे. संत साहित्याचे अभ्यासक हे त्यांच्या आता प्रवचन कीर्तन ठिकठिकाणी आणि त्यांना मोठमोठ्या ऑफिसमध्ये लेक्चरसाठी बोलवत देखील देतात. असे हे सुपुत्र आपणाला आमचे कागलचेच आहेत आणि मला तरी असं वाटतं जाधव साहेबांच्या सारखा मुलगा प्रत्येक कुटुंबात यावा. आता प्रवचनास सुरुवात करा. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांकं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यागनज्ञं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतः स्तुवन्ति दिव्यस्तवै वेदैः साङ्गपथक्रमोपनिषदे ग्रायन्त्यं सामगा ध्यानावस्थि तद्गतेन मनसा मश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं न विदुसुरासुरगणा देवाय तस्मै नमः देवाय तस्मै नमः देवाय तस्मै नमः. कागलच्या इथं उपस्थित सगळं वैष्णवांना माझं सादर प्रणाम. आज आपल्याला या हरिपाठ सप्ताहामध्ये आजचं दुसरं पुष्प आहे आणि याच्यामध्ये माऊलींच्या ज्ञानेश्वरी या ग्रंथातील 12वा अध्यायातील
एक अत्यंत महत्त्वाची ओवीवरती आपण विचार करूया. 12वा अध्याय हा भक्तियोगाचा अध्याय आहे. या 12व्या अध्यायातली ओवी नंबर 213, त्याच्यावरती आपण आज विचार करूया. आपण परिसंवाद करूया. आपल्या मध्ये एक प्रकारचा संवाद होईल अशा पद्धतीचाच हे प्रवचनाचा भाग असेल. माऊलींनी जे ज्ञानेश्वरीत सांगितलंय त्यातली प्रत्येक ओवी ही माऊलींची अनुभूतीची ओवी आहे. या अनुभूतीचं ज्ञान आहे. ज्ञानाचे प्रकार दोन आहेत. एक म्हणजे ज्ञानी असतो आणि एक पंडित असतो. पंडिताचं कसं असतं की 4 पुस्तकं वाचली की तो कुठेही जाऊन कुठल्याही व्यासपीठावरती बोलू शकतो. पण ज्ञानी असं आहे, ज्ञान म्हटलं की ते आतून आलेलं असतं. माऊलींनी 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली, 21व्या वर्षी आपलं अवतार कार्य संपवलं. या 12व्या अध्यायातली महत्त्वपूर्ण ओवी, हे विश्वची माझे घर ऐसी जयाची मती स्थिर, किंबहुना चराचर आपणच जाहला. माऊली या वेष्टीतनं समष्टीत गेलेले आहेत. प्रत्येक जीव त्याचं आतलं स्वरूप हे संपूर्ण ब्रह्मांडात व्यापून राहिलेलं आहे. याची अनुभूती माऊलींना आली आणि त्यामधून माऊलींना या त्यांच्या अमृत वाणीतनं श्रवलेला हा अभंग आहे. खरं तर ज्ञानेश्वरीचं महात्म्य संत नामदेव महाराजांनी त्या काळी उद्धृत केलेलं आहे. ज्ञानराज माझी माऊली म्हणतात आणि या ज्ञान माऊलीनं निगमाची वल्ली उभी केलेली आहे. आणि या ज्ञानेश्वरीला नामदेवांनी उपमा दिलेली आहे, गीतेचा अलंकार, भगवद्गीतेचा अलंकार अशी ही ज्ञानेश्वरी आहे. आणि नामामने श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानदेवी एक तरी ओवी अनुभवावी. अनुभव घेणं फार महत्त्वाचं आहे. आज बघतो आपण आपण इथं वैष्णव आहेत, वारकरी आहेत, मुखोद्गत आहेत सगळ्या. मी इथं आहेत पांडुबा, मी शिंदेवाडीच्या वारीतनं जातो, ह्या वारकऱ्यांचं मला कौतुक वाटायचं. अगदी मुखोद्गत. ते हरिपाठ सुरू झाला की एका श्वास न घेता ते हरिपाठ म्हणतात. फार कौतुकाची गोष्ट आहे. पण मुखोद्गत असण्यानं काय साध्य होतं? आणि नामदेव महाराजांनी सांगितल्याप्रमाणे अनुभूती एक तरी ओवी अनुभवावी. एका ओवीचा अनुभव जरी घेतला तर आपलं जीवन आपलं सार्थक होऊन जाईल असं नामदेवांनी सांगितलेलं आहे ज्ञानेश्वरीच्या बाबतीत. आणि इतका मोठा ग्रंथ देऊन माऊलींनी आपल्यावरती फार मोठी कृपा केलेली आहे. हा जो 12वा अध्याय आहे त्याच्यामध्ये 19वा श्लोक आहे. भगवंतानी आपल्या सर्वांसाठी, अत्यंत सामान्य कुळातल्या लोकांसाठी भक्तियोग सांगितला. तुल्य निंदा स्तुतिर्मणी संतुष्टो येन केनचित अनिकेत स्थिरमती भक्ती मानमे प्रियो नरा. काय सीन आहे आपल्याला माहिती आहे. आपल्या भारतवर्षामध्ये रामायण आणि महाभारत ही फार मोठी 2 घटना आहेत. रामायण म्हटलं की प्रभू श्रीरामचंद्र, महाभारत म्हटलं की श्रीकृष्ण. आता हे 2 हिरो आहेत आपले. 10 अवतार झाले, दशावतार महाविष्णूचे. त्यापैकी हे 2 अवतार असे आहेत की आपल्याला फार प्रिय आहेत. आपण अगदी नतमस्तक होतो या दोन्ही अवतारांच्या समोर. पण गंमत बघितली तर आता लक्षात येईल हे दोन्ही अवतार हे विरुद्ध टोकाचे आहेत असं दिसतं. रामाचा जन्म नवमीला झाला, दुपारी झाला, मध्यान्ह दुपारी. श्रीकृष्णाचा जन्म अष्टमीला, गोकुळाष्टमी श्रावणात येते. रात्री मध्यरात्री आपण साजरी करतो गोकुळाष्टमी. प्रभू रामचंद्र कसे होते? एक पत्नी, एक वचने, एक बाणी. आणि आपले भगवान श्रीकृष्ण नाना काळांगात. त्यांच्या ऑफिशियली 2 पत्नी होत्या. एक सत्यभामा होती आणि दुसरी रुक्मिणी. गंमत अशी आहे आपल्या म्हणजे प्रत्येक माणसाला आपलं असं वाटावं असं ते चरित्र आहे.
एक सत्यभामा आईवडिलांच्या मताप्रमाणे करून आणली आणि दुसरी रुक्मिणी हिचं गांधर्व विवाह त्यांना ते मांडवातनं पळवून आणली होती. परत 16 सहस्र स्त्रियांशी त्यांना लग्न करावं लागलं. वेगळं कारण होतं. पण राम हा आपला एकवचनी, एक पत्नी एक बाणी. श्रीकृष्णाने वेळोवेळी दाखवून दिलेला आहे की प्रसंग येईल तसं आपल्याला राहायला लागेल. एक कल्ली एक राहून चालणार नाही आहे. अशा प्रकारचं हे चरित्र, ही सगळी भगवंतानी जी लीला केली महाभारताची, महाभारत एक लीला आहे. ह्या 2 ज्या घटना आहेत, या घटना खऱ्या आहेत की खोट्या आहेत त्याबद्दल बराच वादविवाद सुरू आहे संशोधकामध्ये. कोण म्हणते कपोल कल्पित आहे. पण या सगळ्या घटनांचे संशोधकांना आता पुरावे सापडत आहेत. आणि ह्या घटना भले 5-6 हजार वर्षी 8,000 वर्षापूर्वी घडल्या, पण घडलेल्या आहेत. समजुतीच्या वादासाठी ही घटना घडलेली नाही आहे महाभारत. पण हे महाभारत ज्या व्यासाने लिहिलं त्यांची कल्पनाशक्ती बघा. 4-5 हजार वर्षापूर्वी ही जी घटना घडलेली आहे, ही घटना जर आपण महाभारताचा विचार करायला गेलो तर या महाभारताचं प्रत्येक पात्र आज आपल्या आजूबाजूला दिसतंय. प्रत्येक ठिकाणी कोण दुःशासन दिसेल, कोण दुर्योधन दिसेल, कोण युधिष्ठिर दिसेल, कुणाला अर्जुन दिसेल, द्रोणाचार्य आहेत, कृपाचार्य आहेत, विदुर आहे. अनेक प्रकारची व्यक्तिमत्व आपल्या आजूबाजूला दिसत आहेत. त्या बीडमध्ये प्रकरणं घडली, हे दुर्योधनाचीच अवतार आहेत ते, म्हणजे त्यांचे आहेत त्या गोष्टी. पण याच्या पुढे जाऊन जर विचार केला तर केवळ आजूबाजूला नाही, आपल्या चित्तात आहेत, आपल्या मनात आहेत. आपल्या मनात दुर्योधन वसलेला आहे, दुःशासन आहे, युधिष्ठिर आहे, सत्यव्रत असलेला युधिष्ठिर आपल्यामध्येच आहे. आणि या चित्तवृत्ती वेळोवेळी प्रगट होतात समोरच्या परिस्थितीप्रमाणे किंवा आपल्या संस्काराप्रमाणे किंवा आपल्या कर्म आणि कर्माचं प्रारब्ध आणि संचिताप्रमाणे या चित्तवृत्ती प्रकट होत असतात. महाभारत संपलेलं नाही आहे, आजही चालू आहे. आज आपल्याला युधिष्ठिर दिसेल, अर्जुन दिसेल. आणि असं असताना ह्या सगळी जी पात्र आहेत, या पात्रांचा एक आपल्यासमोर आदर्श अशा पद्धतीची ही पात्र त्यावेळी त्या व्यासाने लिहून ठेवलेली आहेत. घडलेली आहेत म्हणा किंवा लिहून ठेवलेली आहेत. तुम्ही जर महाभारताचा आपण बारकाईने अभ्यास करायला गेलो, आदर्श माता कशी असावी, आदर्श माता कुंतीचं चरित्र असं रंगवलंय, जेव्हा ती लहान होती त्यावेळेला तिच्या वडिलानं शूरसेन राजा त्याने त्या कुंतीला दान दिलं. त्यावेळेला दान करायचं होते, प्रेझेंट आपण लग्नाला घेऊन जातो तसं एखादी वस्तू घेऊन जातो तसं त्या मुलीला प्रेझेंट देऊन टाकलं त्या कुंतीभोज राजाला. कुंतीभोज राजाच्या घरी आली, नाही म्हटलं तरी तो सावत्र वडील. तिथं अतिशय कष्टात कुंतीनं जीवन काढलं. कुंतीभोज राजानं ती वसिष्ठ ऋषींना सेवेसाठी देऊन टाकली. वसिष्ठ ऋषींची फार अगदी आत्मीयतेनं सेवा केली आणि इतकी सेवा केली की वसिष्ठ ऋषींनी तिला 3 आशीर्वाद दिले. काय मागितलं आशीर्वादात? मला इंद्रासारखा मुलगा होऊ दे, मला सत्यनिष्ठ मुलगा होऊ दे, वायूसारखी प्रचंड शक्ती असलेला मला मुलगा होऊ दे. तथास्तु म्हणून सांगितलं. आणि नंतर मग युधिष्ठिर, अर्जुन आणि भीम अशी 3 मुलं झाली. मुलं झाल्यानंतर पंडू, आता ते लग्नाच्या वेळेला सुद्धा पंडू राजा हा थोडासा असा पंडुरोग असं वीक होता थोडासा, तरी सुद्धा तिनं हसत मुखानं ते आपलं स्वीकार केलं त्याचा आणि ती हस्तिनापूरमध्ये आली, राहिली. कालांतरानं काही गोष्टी उत्पन्न झाल्या, त्यांना वनवासात जायला लागलं. नवरा बायको वनवासात जाऊन राहिली मुलांसह. तिथं कुंतीनं आपल्या मुलांच्यावरती लक्ष केंद्रित केलं. मुलांच्यावरती संस्कार, त्यांना शूरवीर बनवायचं आहे, त्यांना धर्माचं रक्षण करणार बनवायचं आहे. आणि अशा पद्धतीनं मग तिनं पूर्ण आपलं सर्वस्व मुलांच्या मध्ये दिलं.
पंडूचा निधन झालं. परत तिला हस्तिनापूरमध्ये यायला लागलं. आसरा नव्हता. एकटा जंगलामध्ये एका स्त्रीनं लहान मुलांना घेऊन राहायचं. परत नकुल सहदेवच्या जबाबदारी होती. 5 मुलांना घेऊन ती हस्तिनापूरमध्ये आली. पण तिथं परिस्थिती फार वेगळी होती. त्यांना वाटायला लागलं की आता परत ही आपलं राज्य बळकवायला आली वाटतं. अत्यंत वाईट अवस्थेमध्ये तिथं राहत असताना सुद्धा तिनं मुलांच्याकडं लक्ष दिलं, संस्कार. आणि ती मुलं इतिहासात अजरामर अशी मुलं झाली. दुसरी गांधारी. गांधारीचं पण असंच होतं. जात्यांद असलेला धृतराष्ट्र त्याच्याशी लग्न ठरवलं. अगदी बळजबरीनं ठरवलं. तिला पसंत नव्हता. आई वडील सांगतात नाईलाज आहे, मोठा राजा आहे, युद्ध करेल, पळवून नेईल. लग्न केलं, मनाविरुद्ध केलं. आयुष्यभर तिनं डोळ्यावरती पट्टी बांधली, अंध झाली. आणि त्या आंधळेपणामध्ये तिचं मुलांकडे दुर्लक्ष झालं. 100 मुलं, सगळ्या मुलांच्याकडे दुर्लक्ष. मुलांना धर्म अधर्माचं शिक्षण मिळालं नाही. सगळी मुलं अधर्मी झाली. कौरव हे अधर्मी होते आणि पांडव हे कुंतीच्या संस्कारामुळं धर्मनिष्ठ होते. म्हणून आई ही खरं म्हणजे जिच्या हाती पाळण्याची दोरी ती राष्ट्राला उद्धरी म्हणतात. तसं हा संकेत महाभारतानं दिले की आपल्या प्रत्येक आईनं मुलांकडं अत्यंत संस्कार कसे होतील, मुलं धर्मनिष्ठ कसे होतील, मुलं कर्तबगार कसे होतील, हा सगळा विचार आईनं करायला पाहिजे. गुरु, आदर्श गुरु द्रोणाचार्य. द्रोणाचार्य हे फार मोठा योद्धा होता, फार मोठं गुरु, ते राजगुरू म्हणून त्यांना बोलवून आणलं परत. आणि त्या सगळ्या कौरव पांडवांना ते युद्धाचं आणि सगळ्या शास्त्राचं शिकवत असताना त्यांच्यावर दबाव होता कौरवांचा. माझ्या पोरांना, या धृतराष्ट्राचा, ह्या मुलांना तू श्रेष्ठ धनुर्धारी करायचंस. दुर्योधन हा सगळ्यात मोठा धनुर्धारी व्हायला पाहिजे. कर्ण आला, कर्णाला पण त्यांना नाही म्हणून सांगितलं. कर्णाचं इंटेन्शन वेगळं होतं. ब्रह्मास्त्र घ्यायला कर्ण आला, पण त्यांनी नाही म्हणून सांगितलं. पुढे जाऊन अश्वत्थामा स्वतःचा मुलगा होता, मुलाला सुद्धा त्यांनी ब्रह्मास्त्र द्यायला नकार केला. आदर्श गुरु होते. जो मुलगा सराव आणि लगन आणि अभ्यास ह्याच्यामध्ये जीव तोडून मेहनत करतो त्यालाच त्यांनी ब्रह्मास्त्र दिलं. ही उदाहरणं आज आहेत. सचिन तेंडुलकर, मी बांद्राला राहायचो त्यावेळेला पहाटे 4 वाजता यायचं तिथं MIGला ड्रिलिंग करायला. हजार वेळा ड्रिलिंग, 2,000 वेळा ड्रिलिंग करायचा. पूर्ण देश जगातला तारा होता, पण सराव करायचा. आजच्या काळातला अर्जुन आहे सचिन तेंडुलकर. बुमराह, आई वडील नव्हते, फार वाईट परिस्थिती होती. आईनं सांगितले का असं याचा धंद्यात लागू, तुझं आपलं शिक्षण कर, कुठं जर नोकरी मिळव, कारखान्यात बिनखान्यात मिळते काय बघ, आणि नको करूस हे. रात्री उठून मध्यरात्री तो दगड घेऊन बॉलिंग करायचा आणि त्यातनं त्याचा यॉर्कर मास्टर म्हणून तो तयार झाला. सराव. अर्जुनासारखे आदर्श शिष्य असतील तर निश्चितपणे ते इतिहास घडवतील, हे महाभारत सांगतं. दुर्योधन सुद्धा एक म्हणायला गेलं तर मला वाटतं की दुर्योधन सुद्धा एक आदर्श खलनायक म्हणा हरकत नाही, अधर्मी माणूस. भगवंतानी काय केलं होतं, सगळ्यांना ज्ञान द्यायचं ठरवलं होतं. सगळ्यांना, कोण येतील त्यांना. अगदी अक्रूराला त्यांनी गीता सांगितली, उद्धवाला सांगितली, भागवतमध्ये आहे त्याचं, अर्जुनाला सांगितली. तसंच ते इवन भीष्माचार्यांना सुद्धा उपदेश केला श्रीकृष्ण भगवंतांनी. जेव्हा दुर्योधनाला त्यांनी उपदेशाचा प्रयत्न केला, प्रामाणिक होता. जेव्हा त्यांनी धर्माच्या गोष्टी त्याला सांगितल्या त्यावेळेला दुर्योधनानं सांगितलं, जानामि धर्मम नच मे प्रवृत्ती.
जानाम्य धर्मम नचमे प्रवृत्ती. अरे मला धर्म माहिती आहे काय आहे तो, पण माझी प्रवृत्ती नाही, तिकडे गतीच नाही माझी. सांगून तरी उपयोग आहे. अरे जानाम्यम अधर्मम नचमे निवृत्ती. अधर्म काय हे सुद्धा मला कळतंय, पण त्यामधनं माझी निवृत्ती होत नाही आहे, मला तिकडंच उडतंय. एक आजोबा बसले होते आणि चुना तंबाखू मळत होते. पोरग्यानं बघितला, आबा ते बघा लिहिलंय त्याच्यावरती, तंबाखू हा शरीराला घातक आहे, कॅन्सर होतो. आजा म्हणला, अरे मला शिकतो, तुझ्या बाबाच्या घुगऱ्या खाल्ल्यात, काय होते ते होऊ दे मला. अजून आमचे मित्र सकाळी म्हटले ते केल्याशिवाय कॉल येत नाही, पण त्याचे दुष्परिणाम माहिती आहेत, पण तरीसुद्धा आपण त्या मार्गाचा अवेअर करू शकत नाही. म्हणजे दुर्योधनाची ही प्रवृत्ती आहे. आज दुर्योधन ह्या अवस्थेत आपल्या आजूबाजूला वावरतोय. भगवंतानी सगळा हा शो केला ह्या अधर्माचा नाश करण्यासाठी. ह्या महाभारताच्या मध्यावरती जसा हिरो काही सिनेमामध्ये मध्यावरती येतो त्याप्रमाणे भगवंताची एंट्री झालेली आहे. तोपर्यंत अधर्माची बजबजगरी माजली होती. अधिकार होता पांडवांचा, तो देत नव्हते. धृतराष्ट्राला माहिती होतं अधर्म फार हा जात्यंध असला तरी फार ज्ञानी होता. अजून एक आदर्श व्यक्तिवत म्हणजे भीष्माचार्य. भीष्माचार्यांनी कधीही आपलं हस्तिनापूरचं सिंहासन मिळेल अशी कधी अपेक्षा नाही ठेवली. स्वतः लग्न नाही केलं आणि म्हटले ह्या भावाच्या मुलांसाठी मी करेन. त्यांना शिकवलं. एक निघाला आंधळा आणि दुसरा पंडू निघाला वीक, पण त्या दोघांनाही भीष्माचार्यांनी प्रचंड शक्तिमान केलं होतं. प्रचंड मेहनतीचे होते, प्रचंड ताकदीचे होते, प्रचंड ज्ञानी होते. धृतराष्ट्र हा ज्ञानी होता जात्यांद असला तरी, पण पुत्र प्रेमाचा प्रमाद झाला. माझ्या मुलाला दुर्योधनालाच गादी मिळाला पाहिजे या दृष्टीने त्यांनी सगळी सेटिंग सुरू केली होती. आणि हा मग श्रीकृष्णाची एंट्री झाली. आज हा अधर्माचा नाश करायचा असेल तर आपल्याला पांडवांचं त्यांना साथ द्यायला पाहिजे. आणि मग सगळी युद्धाची तयारी सुरू झाली. युद्धाची तयारी सुरू झाली. मग प्रत्येकजण जायचं, हे पार्टीला बोलव, त्या पार्टीला बोलव, आपल्याकडचे सैन्य वाढवायला पाहिजेत. 5 अक्षोहिणी झालं होतं पांडवांचं, ह्यांच्याकडे 7 होते, 7 अक्षोहिणी. मग श्रीकृष्णानं सांगितलं तुमचे मामा आहेत शल्य, माद्रीचे भाऊ म्हणजे नकुल सहदेवाचे मामा, त्यांना जाऊन तुम्ही रिक्वेस्ट करा, त्यांचं 2 अक्षोहिणी सैन्य आहे ते आलं की आपण मग बरोबर हे होऊ म्हणे, इक्वल पॉवर होईल. मग ते गेले. नकुल सहदेवाने मामानं सांगितलं की तुम्ही आमच्या पार्टीत या. ते म्हणले ओके, अरे आम्ही तुझ्यासोबतच राहील. आणि त्याच वेळेला कर्णानं ते आपली कवच कुंडलं टाकून दिल्यामुळं तो गलित गात्र मरणासन्न झाला होता, त्याचं मृत्यूच्या सय्येवर होता. त्यावेळेला कुंतीनं सांगितलं आदर्श माता तुम्ही बाळानं जा. आणि त्यांना वैद्यकीय ज्ञान होतं. नकुल सहदेवांना सांगितलं की तुम्ही त्याची शुश्रूषेला जा. ते शुश्रूषेला गेल्याबरोबर कौरवांनी काय केलं, डुप्लिकेट माणसं पाठवली आपली. यायचं होतं वाड्यात, एस टी स्टँडवरच थांबलेत आणि म्हटले चला चला मामाश्री इकडं आहे आपलं. मामाना बरोबर गुंडाळून त्यांना तिथं नेलं. कौरवांच्या ताफ्यात गेल्यानंतर मग अनाशब्दा घेतल्या. भंडाऱ्यावर हात मारायचा, आमच्याकडनं हे करायचं, तुम्ही लढायचं. मामाने आपलं हो पांडव समजून त्यांनी सांगितलं हो तुमच्याशी लढतो. आणि नंतर त्याच्या लक्षात आलं की पांडव नाहीत, हे कौरव आहेत. पण आता ते शपथेत अडकले. महाभारताने एक सांगितलंय की शपथ किंवा प्राण जाय पर वचन न जाय, हे जे बाणा वगैरे आहे, हा बाणा तुम्ही प्रसंगोपत ठरवा. एखादा माणूस मरतय त्या ह्याच्यामध्ये आणि तुम्ही म्हणता नाही नाही मला
ते मेलं तरी चालेल, पण मी माझा हा धर्म सोडणार नाही. याला धर्म नाही म्हणत, श्रीकृष्णाने सांगितलंय. प्रत्येक माणसामध्ये माझंच स्वरूप आहे, पहिला त्याला तू किंमत दे. तुझे सगळे हे नियम, अटी, शर्ती या इतक्या महत्त्वाच्या नाही आहेत. शल्य मामा तिकडे गेले, नंतर त्यांना कळलं यांचे 9 अक्षौहिणी 5 अक्षौहिणी सैन्य. म्हणजे महाभारत तेव्हा होता, आज पण आहे. आज नंबर गेम करण्यासाठी सुरू असतं, मग साम दाम दंड भेद, लाडकी बहीण लाडका भाऊ, खोके सगळं चालू असतं. तशी पद्धत तेव्हा होती. तो म्हणजे त्याचं परंपरा आज सुरू आहे. तरी सुद्धा श्रीकृष्णाने ठरवलं की शकुनीच्या प्रत्येक ह्याला ते छेद देत होते. ठरलं आता युद्ध ठरलं. सारथ्य करत होते अर्जुनाचे. अर्जुनाला सांगितलं, अर्जुनानं भगवंता आपला रथ घ्या दोघांच्या मध्ये आणि बघू कोण कोण आहेत समोर. गेल्यावर त्याला कोण दिसलं? द्रोणाचार्य, कृपाचार्य, भीष्माचार्य आणि सगळे नातेवाईक. त्याच्या मनात प्रमाद झाला, विषाद झाला त्याला, आणि मायेनं त्याला गुरफटलं. म्हणजे माया अशी आहे, जातंद्य असलेल्या धृतराष्ट्राला तर मायेनं गुरफटलंच होतं. ज्ञानी असून जात्यंध असून त्याला गुरफटलं. पण प्रत्यक्ष अर्जुनासारखा अर्जुन ज्ञानी, बरं तो डोळस आहे, आणि डोळस म्हणजे धनुर्धारी आहे, तीक्ष्ण दृष्टीचं आहे, त्याला सुद्धा मायेनं गुरफटलं. आणि मग त्यांना सांगितलं, मी नाही लढत श्रीकृष्णा, मला असं काय सांगतोयस? आपल्या माझ्या काकांना, आजोबांना, गुरूंना मारायचं आणि मला काय मिळणार? हस्तिनापूर. त्याच्यापेक्षा मला भिक्षा मागा लागली तर चालेल, मी नाही लढणार. अर्जुन विषाद आला. आता भगवंतांना अधर्माचा नाश करायचा होता, त्यांना त्यांनी सगळं सांगायला सुरू केली. कर्माचा योग सांगितला, कर्मसिद्धांत. काय कर्मसिद्धांत? भगवंतांनी सांगितलं, कर्म हे असं आहे, कर्म हे कुठल्याही जीवाला सोडत नाही. श्वास घेतल्यापासून शेवटचा श्वास जाईपर्यंत कर्म हे सोडत. श्वास जाऊ दे, तुमचं धड हे त्या ह्याच्यावरती जाऊन त्याचं पांचभूतात विलीन होणं हे सुद्धा कर्म आहे, हे पण सांगितलं नंतर. श्वास घेतल्यापासून श्वास संपेपर्यंत तुम्हाला कर्म सोडत नाही. आणि तू म्हणतोस की मला युद्ध करायचं नाही आहे. अरे असं नाही आहे, हे युद्ध हे कर्म आहे, कर्माचा सिद्धांत. मग कर्म सांगताना अर्जुनाला हळूहळू उत्सुकता लागायला लागली. भगवान सांगतायत, मग आणि जरा सांगावं. भगवंताने एक केलं, दुर्योधनाला सांगितलं, त्याने म्हटलं नाही मला ऐकायचं आहे, परत सांगितलं नाही. पण अर्जुन हा भगवंताला रिस्पॉन्स करत होता तसा. भगवंत सांगायला लागले की हो मग काय, मग काय. आणि त्या ह्याच्यात भगवंत त्यांना सांगत गेले. कर्माचा सिद्धांत सांगितलं की आज आपण जे कर्म करतोय हे कर्माचं फलित जे आहे, त्या फलितापासून तुम्हाला कर्म संचय होतो, त्या संचयापासून प्रारब्ध होतो, आणि त्या प्रारब्धापासून मग तुम्हाला जन्म मिळतो. कुणी कुणाच्या आईवडिलांच्या पोटी जन्माला जायचं आहे, कुणी कुठल्या देशात जायचं आहे, कुणी कुठल्या. तुम्हाला एक लक्षात घ्या, आपण आज महाराष्ट्रात कोल्हापूर आणि कागलमध्ये जन्माला आलो, ही अत्यंत मोठी गोष्ट आहे, मोठं प्रारब्ध आहे आपलं. आज ते इसिसमध्ये आणि त्या युक्रेनमध्ये आणि ह्या गोष्टी जर बघितलं तर जनावराच्या पेक्षा वाईट अवस्था त्या ठिकाणी माणसांची आहे. किती मोठं भाग्य आहे. आणि आपल्याला एवढी मोठी संधी असताना आपण आपलं जे जीवन मिळालं, प्रत्येकाला ठराविक श्वास आहेत, त्याच्यापेक्षा एकही श्वास कमी किंवा जास्त मिळणार नाही. अगदी लखोपती करोडोपती कितीही मोठा झाला तरी ठरलेले श्वास आहेत, आणि त्या ठरलेल्या श्वासामध्ये तुम्हाला तुमच्या खऱ्या स्वरूपापर्यंत जायचं आहे. माऊलीने सांगितलंय, उपजेते नाशे नाशले पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमेगा. जन्मायचं आहे, उठायचं आहे, सकाळी जेवायचं, खायचं, नवायचं, रात्री झोपायचं, परत उठायचं, परत झोपायचं, असं करत करत एक दिवशी मसनात. पण तिथं गेल्यानंतर सुटका आहे का? शास्त्र सांगतात कितीतरी आपल्याला वेगवेगळ्या जन्मातनं परत फिरायचं आहे आणि परत माणसाच्या जन्माला यायचं. किती वर्षाला, किती कोटी लाखो आयुष्य लागतील माहीत नाही. आज आपल्याला मिळालंय,
मग या जीवनाचा, ह्या प्रत्येक श्वासाचा आपण वापर कसा करायचा हे आपल्यावरती आहे. प्रारब्ध आणि संचित. आज आपण या ठिकाणी जन्माला आलो, स्त्री म्हणून आलो, काय हरकत नाही. स्त्रीला सुद्धा तेवढाच अधिकार आहे परमेश्वराला पण पोचायचा. कारण तिसरी गोष्ट दिली भगवंतानी, कर्म, संचय आणि प्रारब्ध हे आपल्या हातात नाही कर्माच्या सिद्धांताप्रमाणे. पण भगवंतानी एक गोष्ट आपल्या हातात ठेवली, क्रियामान. तुम्ही कुठल्याही कुळात जन्माला या, कुठल्याही पंथात जन्माला या, स्त्री असा पुरुष असा, क्रियामान तुमच्या हातात आहे. त्या क्रियामानाच्या आधारे तुम्ही परमेश्वरापर्यंत डायरेक्ट जाऊ शकता. जसं आपण मतदानाला जातो बघा, मतदानाला जेव्हा जातो त्यावेळेला अगदी अदानी अंबानी जरी आले कुठ्यावधींच्या गाडीतनं, तर ती गाडी त्यांना तिथंच लावायला लागते आणि मग लाईनमध्ये येऊन एकदाच बटन दाबायला लागतं आणि ते दाबलं की त्यांचं एकच वोट कास्ट होतं, एकच मत जातं. असा नियम आहे का की तो कोट्याधीश आहेत, हजारो कोट्याधीश आहे, मग त्याच्या एका मताला 1000 मतं, आणि त्याच्याच कंपनीत काम करणाऱ्या शिपायाला अर्ध मत, पावमत, असा नियम आहे का? संविधानामध्ये सुद्धा ह्याच गोष्टी आलेल्या आहेत आपल्या परंपरागत. प्रत्येक माणसाला सारखा अधिकार आहे, तसाच प्रत्येक माणसाला परमेश्वराला प्राप्त करण्याचा सुद्धा सारखा अधिकार आहे. फक्त समजून घेणं गरजेचं आणि आपल्याला तिथं पण कसं जायचं आहे हे क्रियामान आपल्या हातात भगवंतांनी ठेवलेलं आहे. अगदीच सगळं आपल्या हातात घेऊन बसलेलं नाहीत. कर्मयोग झाल्यानंतर मग सांगितलं सांख्ययोग. मग आता कर्म करायचं तर काय काय करायचं, तुझ्यावर पोचायचं कसं? सांख्ययोग सांगितला, जे अत्यंत उच्च लेवलच्या लोकांसाठी आहे. अष्टांग योग, यम, नियम, प्राणायाम, प्रत्याहार, आसन, ध्यान, धारणा, समाधी, या गोष्टीनं जा. अर्जुनाला सुद्धा ते जड झालं. म्हटलं भगवंता दुसरा अजून काय मार्ग आहे? कर्म निष्काम करणं मग सांगितलं. आणि असं करत 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 मग शेवटी विश्वरूप दर्शन दाखवलं. विश्वरूप विराट दर्शन दिसलं, प्रचंड, म्हणजे सहन. आधी भगवंतानी त्याला दिव्य दृष्टी दिली तुला दिसणार नाही म्हणून, आणि तरी सुद्धा त्याला सहन झालं नाही. मग त्याने सांगितलं भगवंता तू आहेस त्या स्वरूपात मला दिस बाबा, माझा मित्र आहे, माझा सखा आहे, माझा भगवंत आहे, असं दिस. विश्वरूप दर्शनानंतर मग अर्जुनाने विचारलं भगवंता तू कर्मयोग सांगितलास, ज्ञानयोग सांगितलास, भक्तियोग सांगितलास, कर्मसन्यास, सगळे योग सांगितलेस, पण हे मला अजून कुठला शॉर्टकट आहे का सांग? तुला सगळ्यात तुझा आवडता साधक कोण आहे? भक्त तुझा सगळ्यात आवडता भक्त कोण? मय्यावेश मनोयेमा नित्ययुक्ता उपसते श्रद्धया पर्योपेतास्ते मे युक्तत मामतः. अर्जुनाने विचारलं एवं सततयुक्ताये भक्ता स्वाम पर्युपासते एचापेक्षरम व्यक्तम तेषाम के योग्य वित्तम. आता तू मला हे दाखवलंस, विराट रूप दाखवलंस, तू प्रत्यक्ष भगवान दिसले, ब्रह्मांड दिसलं, पण म्हणलं हे नाही, हे सगळं दाखवलंस, मग त्यातला तुझा आवडीचा कोण? तेषाम के योग्य वित्तमा, त्यातला उत्तम कोण आहे? भगवान म्हटले मय्या आवेश मनोयमा नित्ययुक्ता उपासते. मला आठवण करून जो नेहमी भजतो, भजन करतो, नेहमी आठवण ठेवतो, मय्या आवेश मनोयमा नित्ययुक्ता उपासते श्रद्धया पर्योपेता स्तेमे युक्तत मामता. तो माझा सर्वात श्रेष्ठ भक्त. ते आपल्याला नारदाची आणि यांची गोष्ट माहिती आहे. नारदांना सांगितलं की तू, त्यांनी पण असंच विचारलं तुला सगळ्यात आवडता भक्त कोण तुझा? ते म्हणजे तू एक हे दिली पंथी, म्हटले पृथ्वीचे चक्कर काढून ये. मग ते अगदी कॉन्सन्ट्रेशन करून एकही थेंब थांबणार नाही ह्या पद्धतीनं त्याने हे केले. पण नारायण नारायण विसरून गेला तो त्या कालावधीत. आता म्हणले किती वेळा म्हटलंस तू नारायण? भगवंता पूर्ण लक्षित होतं म्हणे. पण तो बघ मग शेतकरी वर्षभर काबाड कष्ट करतोय आणि वारीला जातोय आणि आठवण करतो माझी, तो श्रेष्ठ. म्हणजे तुमचं कर्म विहित कर्म आहे हे सांभाळून जो आठवण करतो तो माझा श्रेष्ठ भक्त. या 12व्या अध्यायातले 19वी उभी आहे श्लोक आहे. ही जी उभी आहे हे 19व्या श्लोकाचं माऊलीनी काय केलंय, एक ओवी जी एक श्लोक जो आहे त्याच्यावरती अगदी चिरफाड केली. 700 श्लोक आहेत, 9000 ओव्या केल्या, 9000 पेक्षा जास्त आहेत.
अगदी किड्या मांजरापासून ते उंदीर माकड सगळ्या प्रकारचे उदाहरणं देऊन टाकली. राजहंस सारासार विचार कसं करतो, दूध आणि पाण्यामध्ये राजहंस कसं पितो तसं करतो. सारासार विवेक बुद्धी म्हणजे काय, राजहंसासारखी. अत्यंत छोट्या छोट्या पद्धतीच्या गोष्टी माऊलींनी सांगितल्या. तुल्य निंदा स्तुतिर्मनी संतुष्टो येन केनचित अनिकेत श्रीमती भक्ती मानमे प्रिय होणारा. कोण मला प्रिय आहे, तर माझा भक्त जो त्याला तुल्य, त्याला निंदा आणि स्तुती दोन्ही प्रिय आहे. दोन्ही म्हणजे तो दोन्ही प्रिय आहे किंवा त्याच्यापासून तो अलिप्त आहे. संतुष्टो येन केनचित, तो सुख आणि दुःख सुद्धा त्याला फार फरक पडत नाही. ही अवस्था जेव्हा येईल तेव्हा तुम्ही भगवंताचे प्रिय शिष्य होणार, भक्त होणार आहे. आणि ही येण्यासाठी काय, आपल्याला अलिप्तता, कर्मापासून अलिप्त. कर्म करायचंय, कर्म सोडायचं नाही आहे कुणालाही. सकाळी झाले वैरणीला जायचं, धारा काढायच्या, शान काढायचं, परत शेताकडे जायचं, हे करत राहायचं. पण हे करत असताना कोण करतंय, तर ही माझं देह करतोय आणि परमेश्वराच्या आदेशानं चाललंय. हे त्याच्या आदेशावर पान हलत नाही म्हणतात. परवा आमचे मंत्रालय आमचे मित्र होते, त्यांनी सांगितलं की आपण आता पुढच्या ही मीटिंग आपण पुढच्या महिन्याच्या पुढच्या आठवड्याच्या मंगळवारी घेऊ. मी बोलता बोलून झालं, अरे मंगळवारी कुणी बघितलंय म्हटलं. तुम्ही मंगळवारची मीटिंग ठेवली, बघितलंय का तुम्ही, तुमचा अधिकार आहे का तो, असं का म्हणता. अहो म्हटलं एकदा श्वास गेला आणि तो आलाच नाही तर काय नसतं येतं. तो माणूस हे माणूस नसतो. मग त्याचे घरचे पण येतात, बायका पोरं असतील, आई वडील, भाऊ. एक अर्धा तास झाला की ते बाजूची म्हणतात उचला, वास सुटला. आता घरात त्याच्या 7 बाऱ्यावरती चांगली 70-80 एकर जमीन आहे. गॅरेजला 2-3 गाड्या आहेत. ह्याच्यासाठी एक रुची आहे ईशावास्य उपनिषदामधली, फार सुंदर आहे. ईशावास्यमिदं सर्वं जगदिदं यत् किंचित जगत्यान जगत तेन त्यक्तेन भुंजितः मा गृध कस्य स्विदनम. अरे हा संपूर्ण ब्रह्मांडाचा नियंता देव तो आहे, ती मालकी आहे. मी आलो, माझे 50 एकर रान घेतलंय, बाप आज्यापासून आलेलं अजून आहे. असं वाटतं की हे मी अमरपट्टा आहे माझ्याकडं. नाही, एकदा श्वास गेलेला परत आला नाही तर गपगुमान तुम्ही जायचं तिकडं. ही गोष्ट ऋषिकेश मुखर्जीचा एक पिक्चर आहे आनंद, बघा कधी मिळाल तर. त्याच्यामध्ये एक छान हे आहे डॉ लागतो की बाबू मोशाय हम सब रंगमंच की कठपुतली आहे, कौन कब कैसे उठेगा कोई नहीं जानता. फार काही याच्यामध्ये शायरचं पण कौतुक करण्यासारखं आहे. तर भगवंतानी हा भक्तियोग सांगत असताना या श्लोकाची विश्लेषण करताना काय सांगितलं, हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाचे स्थिर किंबहुना चराचर आपणची झाला. व्यष्टीचं समष्टी व्हा. दुसरा एक दृष्टांत असा आहे, समजा एक समुद्र आहे, त्या समुद्रामध्ये अर्धा लिटरचं एक कॅन आहे, त्याला पॅक केलंय. 2 लिटरचं एक कॅन आहे, तो पण पॅक आहे. 5 लिटरचं कॅन आहे, तो पॅक आहे. 50 लिटरचं कॅन पॅक, 100, 200, 1000 लिटरचं पण कॅन आहे. आणि ते सगळे समुद्रात टाकून दिलेत. त्या अर्धा लिटरच्या कॅनमधल्या पाण्याच्या थेंबाला जर विचारलं तुम्ही, तू कोण आहेस, काय सांगेल तो? काय सांगेल? मी अर्धा लिटरच्या कॅनचा मेंबर आहे. चला विचारलं 10 लिटर, ते म्हणा तो काय सांगतो, मी 10 लिटरचा कॅनचा माणूस आहे. तो काय सांगतो? 1000 लिटरवाल्याला विचारलं, ते जे अजून कॉलर टाईट. एखादा असा कोट्याधीश आहे आपल्याकडे, हजारो कोटीचे लोक आहेत, ते ना विचार त्याला 10,000 लिटरच्या पाण्याच्या थेंबाला विचारलं, तो अजून मी जाशी करेल. पण 250 मिलीलिटरच्या पाण्याच्या थेंबातल्या
त्या कॅनला छेद गेला, एक छोटंसं होल पडलं किंवा असा छेद गेला. आणि छेद गेल्यानंतर ह्या मामाने जाऊन विचारलं त्या अच्चर पौशरच्या पाण्याच्या थेंबाला, काय विचारलं, आता कोण आहेस, काय सांगेल, कोण काय सांगेल, मी या समुद्राचा भाग आहे, त्या समुद्राचा थेंब आहे, विशाल समुद्राचा मी थेंब आहे. कोण सांगतंय, पौशरवालं. 10,000 वालं म्हणते मी अजून 10,000चा थेंब, त्याला वाटतं मोठा आहे. तसं हे समष्टीमध्ये व्यापलेलं ब्रह्मतत्व आहे, त्याचे आपण अंश आहे, पण माहित नाही. त्या पॅकमुळं आपल्याला माहित नाही की त्याने आपण एकच आहे. प्रत्येकानं आपलं आपलं एक असं कोश तयार केला आहे. मी म्हणजे हा, माझे हे सगळं, माझा गोतावळा, माझी प्रॉपर्टी, आणि मग त्यात गुंतून राहतो. मग ते येतं, काही वर्षांनी जातं, मग उपजेते नाशे, नाशले पुनरपी दिसे घटिका, असंच चालू राहणार आहे. मग हे काय, हे तोडायचं कसं आहे, माऊलींनी कृपा केलेली आहे याच्यामध्ये. बघा गंमत अशी आहे, हे एवढं 9,500 जरी हे असलं ज्ञानेश्वरी, माऊलींनी त्याचं सार सांगितलं. आपण हरिपाठ म्हणतोय, हरिपाठ हे अमृत आहे, या अमृतातून कोळून काढलेलं अमृत आहे. आणि मगाशी मी म्हटलं तुम्हाला तसं की कुठल्याही उपनिषदाच्या पहिल्या 1-2 ऋचांमध्ये त्याचं पूर्ण अर्थ असतो, जिस्ट असते. तसं हरिपाठाच्या पहिल्या 2 ओव्या सुद्धा जिस्ट आहे. पांडुभावना पाठ आहे, फटाफट म्हणतात, पण हे जिस्ट आहे ते कळणं महत्वाचं आहे. देवाची द्वारी उभा क्षणवरी तेने मुक्तिचारी साधी येला, हरिबडेवा हरिमुक्ती गणना कोण करी वगैरे वगैरे. पण एका क्षणभर तुम्ही राहिला तर तुम्हाला काय मिळते सांगितलंय. आणि माऊलीने काय केलंय, पहिल्या चरणामध्ये सिद्धांत सांगितलाय, त्याच्या पुढच्या चरणामध्ये त्याचं कर्मसंगत आचरण सांगितलं, आणि तिसऱ्या याच्यामध्ये त्याचा रिझल्ट सांगितलं, रिझल्टंट. मंथुनी नवनीता तैसे गे अनंता, वाया व्यर्थ मना सांडी मार्गू. दुसऱ्या अध्यायात, दुसऱ्या अभंगामध्ये आपण म्हणतो मग काय करायचं, कर्म जर केलं तर काय होतंय, त्याचं संचित तयार होतं, संचितापासून प्रारब्ध तयार होतं, प्रारब्धापासून परत जन्माला येतो. मग कसं सुटायचं. मग भगवंतांनी सांगितलंय की मौलीने सांगितलंय, मंथुनी नवनीता तैसे घे अनंता. जसं आपण दह्यामधनं घुसळ की लोणी निघतंय. कुणाला माहिती होतं काय, आमच्याकडे एक सासरे भाऊ होते, त्यांना 2 सुना होत्या, रंगूबाई आणि गंगूबाई. सासऱ्यांनी सांगितलं गंगेला, गंगे उद्या मला हे घे कासंडीभर दूध, आणि मला उद्या वाटीभर ते फलपात्र भरून लोणी पाहिजे. गडबडून गेली. कसं काय, म्हाताऱ्याला का वेळ लागले, म्हटली हे दूध आहे आणि याचं लोणी मागते, कसं काय. मग ती गेली मोठी जाऊ, आता जावा म्हणजे माहिती आहे भनी भनी कशा, ती गेली. म्हटली मला जर आता हे सांगा, हे सांगते हे कसं काय. म्हटलं काय काळजी करू नको, ते दूध तापव, त्याचं चांगली साय आली, जरा असं विरजण टाक, दुसऱ्या दिवशी दही लागेल, घुसळ चांगलं घुसळ, म्हणजे ते निघणार तुला फुलपात्र लोणी. हेच तर आहे गंमत. आपल्याला घुसळायचं आहे, आणि त्यातनं घुसळलं की माऊलीने सांगितले नवनीत लोणी मिळणार आहे, घुसळल्याशिवाय मिळणार नाही. आता घुसळण करायची तर काय करायची हे माहिती पाहिजे. एक तत्व नाम दृढ धरी म्हणा, हरीशी करुणा येईल तुझी. नाम करा, फक्त प्रत्येक काम करत असताना श्वासागणिक तुम्ही त्या नामाची जर आठवण ठेवली. आता नाम आणि नामी 2 नाही आहेत. प्रत्येक वेळेला त्या विठोबाची मूर्ती पाहिजे आणि मगच ध्यान होतं असं नाही. भगवंताने सांगितले नाम आठव तू परे होशील. नामाचा महिमा प्रत्येक संतांनी सांगितलाय.
आता गंमत अशी आहे, ज्ञानेश्वर माऊली ह्या ज्ञानमार्गी होत्या, ज्ञानयोगी होत्या. नाथपंथातला त्यांचा तो गुरुपरंपरेचा तुम्हाला माहिती आहेत अभंग, मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, गहिनीनाथ, निवृत्तीनाथ आणि ज्ञानेश्वर माऊली ही नाथपंथीयांमधली फार प्रचंड साधना असते, कठोर साधना असते ती अष्टांग योगाची. त्यामधून तो साधक थोडासा जरी गडबडला तरी तो योगभ्रष्ट होऊन जातो. माऊलींनी त्या पंथामधलं तर आपल्या 23व्या हरिपाठात सुद्धा अभंग आहे, उलट प्राणाचा अपान. ती साधना आहे त्या भगवंतांनी केली, ज्ञानेश्वर माऊली केली. ती साधना केल्यानंतर माऊलींना सुद्धा कळलं की सोप्यात सोपा मार्ग म्हणजे हा भक्ती मार्ग आहे. आणि म्हणून सगळं कॉन्सन्ट्रेशन नंतर माऊलींनी या हरिपाठामध्ये आणि भगवंताच्या नामामध्ये आणि भक्ती योगामध्ये केलेलं आहे. 1400 वर्ष जगलेला चांगदेवाला 65 ओव्या सांगितल्या फक्त. 1400 वर्ष जगून 5 पंचमहाभूतावरती ज्यानं कमांड मिळवली होती. सापाचा चाबूक करायचा, वाघावर बसून जायचा, मग आपल्याला सुपर हिरो वाटतो आजच्या जगातला. माऊलींनी काय केलं, त्याच्यासमोर भिंत आणली चालवत. तुझा पंचमहाभूतावर, तुझं या सृष्टीतल्या जीवांच्यावरती जर कंट्रोल असेल, वाघ, सिंह तुला वाहनं असतील, नागाला खेळत असशील, माझी सत्ता निर्जीवावरती आहे. त्याच्या आधी त्यांनी रेडाकडनं वेद म्हणून घेतले, हे विश्वचे माझे घर. जेव्हा त्यामधलं तत्व आणि माझ्यामधलं तत्व हे आहे हे कळतं, त्यावेळेला एकरूपता येते. त्या नुसता रेड्याच्या डोक्यावरती हात ठेवल्याबरोबर हे दोन्ही तत्व एक झाली. आणि माऊली म्हणतील त्याचा पुढचा ऋचा वेदातल्या तो रेडा म्हणायला लागला. त्यावेळी अशी प्रथा होती की वेद संस्कृत हे काही ठराविक लोकांच्या शिवाय दुसऱ्या कोणी वाचायचं नाही, कोणी कळून घ्यायचं नाही. आणि ते लोक सांगतील धर्मपंडित, त्याप्रमाणे सगळ्या जनतेनं राहायचं. तुकोबाराय जसे विद्रोह होते तसे माऊली पण विद्रोह होत्या. माऊलींनी विचार केला की ज्ञान आहे हे परब्रह्माचं ज्ञान आहे, त्यांच्यामध्ये आहे तेच तुमच्यामध्ये आहे, तेच त्या रेड्यामध्ये आहे, तसं ह्या लोकांच्या मध्ये पण तेच तत्व आहे, ब्रह्मज्ञान आहे. तुमच्यामध्ये जो आत्मतत्व आहे तेच त्याच्यामध्ये आहे. मग कशाला तुम्ही अडवता? मग हे सगळं ज्ञान कुठं होतं? भगवद्गीतेमध्ये होतं. भगवद्गीतेमध्ये भगवंतानी अत्यंत छोट्या छोट्या गोष्टी आणि ती सिक्वेन्स जी अशी आहे, विषाद योग, कर्मयोग, कर्मचं संन्यास कसा व्हायला पाहिजे, निष्काम कर्म कसं व्हायला पाहिजे, भक्ती योग, विराट रूप, विभूती, प्रत्येक प्राण्यामध्ये श्रेष्ठ असेल तो मी आहे, माझंच तत्व आहे हे लक्षात घे. अशा पद्धतीचं ते भगवंतानी त्यावेळेला सांगितलं. आणि माऊलींनी मग त्याची वरती टीका ग्रंथ लिहिला. ही आपली भावार्थ दीपिका म्हणतात त्याला. भावार्थ दीपिकेचं आपलं सर्वश्रुत नाव असं आहे ते ज्ञानेश्वरी. किती छोटा विचार केला बघा, अगदी लहानात लहान छोट्यातल्या छोट्या माणसाला कळायला पाहिजे ब्रह्मज्ञान काय आहे. संस्कृत भाषेतली गीता त्यांनी प्राकृतात आणली 16व्या वर्षी. आणि गंमत अशी आहे, नामदेव महाराज जे म्हणतात ना, एक तरी ओवी अनुभवावी आणि ब्रह्मलहरी प्रकट केल्या, हे खरोखर तुम्ही जर आत्मीयतेनं वाचलं, त्यातला अर्थ समजून घेतला आणि नामदेव महाराज म्हणतात तसं अनुभवण्याचा प्रयत्न केला, अनुभूती घ्यायचा प्रयत्न केला, तर आनंदाच्या लहरी तुम्हाला जाणवा लागतील. म्हणजे आनंद काय असतो? आनंद आणि सुख हे जे आहे, ज्ञान आणि आनंद ह्या जवळजवळच्या गोष्टी आहेत. ज्ञान झालं की तुम्ही आनंदितच राहणार. आता पण ज्ञान म्हणजे काय? अनुभूतीचं ज्ञान कसं असतं बघा. कसं आहे की छोटं बाळ आहे, जसं दिवा लावून ठेवलाय, मेणबत्ती, लाईट गेली, मेणबत्ती लावली,
पोरग्याला ते काय करतं, जातं रांगत रांगत हात लावायला. मग आपण काय म्हणतो, हाय हाय जाऊ नको हाय. तेवढ्यात परत नेलं की ते परत जातं. तुम्ही 10 वेळा केला तरी 10 वेळा जातच ते हाय. आता हा म्हणजे त्याला काय कळत नाही, तेव्हा जातं ते आणि हात लावून चटका बसतो, त्यावेळेला त्याला कळतं की हा म्हणजे काय. परत जात नाही ते, कधी फिरकत नाही त्या वाटेला. साखर कधी खाल्लेली नाही समजा, आपण पांढऱ्या खड्या आणून ठेवली आणि सांगतोय आपण साखर म्हणजे गोड असते, साखर म्हणजे स्वीट. म्हणजे काय, एकदम मस्त असते, छान असते, शरीरात घातले की गोड होते. होय, मग अरे म्हणजे काय, त्यानं साखर कधी खाल्ला, साखऱ्या गोड म्हणजे काय माहीत नाही, त्याला आपण म्हणतोय की साखरेचं वर्णन. पण जेव्हा त्या साखरेचा एक खडा जिभेवरती ठेवतो त्यावेळेस त्याला परत सांगायची गरज आहे का, हे गोड, अरे हे गोड आहे काय. तसं अनुभूतीचं ज्ञान, अनुभूती आल्यानंतर बाकी हे वाचायचं, पांडित्य करायची काय गरज नाही. एकदा अनुभूती, आणि अनुभूती हे नामामधनं मिळते. नामापरते तत्व नाही रे अन्यथा. अनुभूतीसाठी नामाशिवाय तत्व नाही आहे दुसरं, भगवंतांनी सांगितलंय, माऊलीने त्याचं विश्लेषण केलंय. दुसरं असं अनेक तो दृष्टांत आहे. आपल्या गावामध्ये लाईट गेलेली असते आणि त्या गोट्यामध्ये, ते नानाचा गोटा असा आहे की पुढं गोटा आहे आणि मागं राहतात. ते लाईट गेली आणि ती एकदा आला आणि म्हटलं की अरे तिथं मोठाच्या मोठा साप आला आहे, पाऊस पडतोय, अंधार आहे, प्रत्येकजण गाव जमलं, शिंदेवाडी सगळं बघतंय खिडकीतनं काय दिसतंय. कोण म्हणतंय किडका आहे, बहुतेक धामीन आहे, गाव म्हणते नाग आहे अस्सल, कोण म्हणते फुरसा आहे, कोण म्हणते मण्यार आहे. प्रत्येकजण आपल्या आणि म्हणे ह्याचं. आणि त्याच वेळेला बरोबर वीज चमकते आणि त्या खिडकीच्या ह्याच्यातनं तो त्या घराचा मालक बघतो, बरोबर त्या योगायोग येतो आणि त्याला काय दिसणार, एक दोरखंड पडलेला आहे. मग त्याला कुणी जणी येऊन सांगितलं, गावातलं सरपंचांना, अरे नाही साप आहे, जाऊ नकोस. ते म्हटले काय व्हायचं ते होते, मी जाऊन झोपतो घरात, आता अयोध्येत साप. आणि मग हे गावातील लोक सगळी तयार राहिली, तासाभरानं किंचाळ येतील, उद्या येतील, मग पोलिसनी बोलवायला पाहिजे, उद्या ते ह्याची सगळी तयारी करायला पाहिजे न्यायची. साप म्हणलं चावणार होता. हे जाऊन शांत झोपले घरात आणि ही चिंता ह्यांच्यात सुरू आहे, काय तरी होणार आहे, भानगडी होणार, उद्या कसं करायचं, ती पोरगी तिकडं राहत्या लांब, तिला बोलवायला लागणार, आपल्याला जास्त वेळ ताटकळ बसायला लागणार, ही चर्चा. आणि ज्याच्या घरात साप आला आहे, ज्याला कळलं साप म्हणजे दुरी आहे, तो जाऊन शांत झोपला. जेव्हा तुम्हाला कळेल भगवंताचं हे स्वरूप आहे, आपण शांत राहू. कळवून येणं हे या जीवनाची ती कर्तव्यता आहे. आणि अजून एक चांगली गोष्ट आहे, कितीतरी आता ह्या कागलमध्ये किती लोक आहेत बघा, तुम्ही आला वेळ काढून. आजकाल काय झालंय, टी व्ही, आणि टी व्हीपेक्षा पण मोबाईल, व्हॉट्सॲप, ह्याच्यातनं वेळ नाही मिळत. परवाच आम्ही फिरायला गेलो होतो, तर विषय झाला की पूर्वी कीर्तन प्रवचनला प्रचंड गर्दी व्हायची. आज मोठ्या लोक एवढ्या संख्येनं आला, मला पण अपेक्षा नव्हती, एवढे लोक आलाय म्हणजे तुम्ही तुमचा वेळ हा सत्कारणीच लागलेला आहे. आणि तुम्ही हे केलंय. आपल्याला खरं स्वरूप काय हे कळवून घेण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. आता त्यासाठी एक दृष्टांत सांगतो, छान आहे, आवडेल. पूर्वी काय झालं, काच आपली आरसा ही कन्सेप्ट नव्हती. मग एक काच अशी उभी केली होती, त्यांनी कॉन्ट्रॅक्ट दिले एका पेंटरला, रंगीव म्हणून. त्यानं भिंत सगळे रंगविले, रंगीवता त्या काचेला बी रंग दिला. ते मालक आला घरात, अरे म्हटलं काच ठेवली गेली कुठं, इथं शोधलं. मग लक्षात आलं, त्याने काढलं आणि म्हटलं काच. तर त्याला एक अशी विचित्र आकृती दिसायला लागली आतमध्ये. अरे हे काय म्हटलं. नंतर दुसऱ्याला दाखवायला गेलं, अजून एक आकृती दिसायला लागली. घाबरून गेले, म्हटले बहुतेक भानामती काहीतरी प्रकार आहे हा. त्याने ती काच म्हणजे बदा नको म्हणून ते विकायला मार्केटमध्ये आणली कागलच्या तिथं. मग हे आमच्यात बाबूराव नावाचं पात्र होतं, ते MIDC ला चालू होतं डबा घेऊन कामाला, सायकल घेऊन. सायकलनं जाता त्याला ते दिसलं, तर चाक आपल्या सायकलसारखं चाक फिरायला म्हटलं त्या वस्तूत. व्हायला भारी आहे. जाऊन बघितलं तर त्याला अजून काहीतरी विचित्र आकृती दिसायला लागली. हे काय विचित्र. मग म्हणे कितीला देता, तो म्हणे 10 रुपये किंमत.
म्हणला माझ्याकडं 4च रुपये आहेत. मग राहू दे. नाही नाही अरे घे 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 म्हटलं, त्याला संपवायचा दिवशी 4 रुपये घे घेऊन जा. ते गेलं, कामावर गेलं नाही, घरी गेलं. पूर्वी दिवळी असायची, दिवळीत ठेवलं ते. आणि त्याला अशा दिवळीला एक पडदा होता, असा पडदा ठेवलं ते. आणि ते असं करून काय कावल्या बोल्या, जर आपण हे करतोय तसं ते करायला लागलं. अजून त्याला गंमत वाटायला लागली. मग तो निघून गेला कामावरती. बायको शंका त्याला, हे का निम्म्यातनं आला काय, हे काय तर वस्तू ठेवली काय, असं असं हातवारी करतोय काय. तिला पण जिज्ञासा निर्माण झाली, काय प्रकार आहे. ती गेल्याला बघितली आणि ती गेली आणि हळूच तिला ते पडदा उघडला. पडदा उघडल्याबरोबर किचाळ दिसती. म्हटली माझी सवत आणून ठेवल्या. म्हटली काय मी काय वाईट आहे काय, मला सांगायचं तरी. आणि लागली रडायला. रडत अशी डोकं आपटत आपटत बसली. म्हातारी आली आपली तिथं, भांडी घासत बसलेली. अगं काय झालं यशोदा, काय रडाल्यास काय, अचानक त्याला काय डोकं बिकं फिरलंय काय म्हटली. तर नाही म्हणे होते बघा पोरले एक तुमचं काय किती कार हे निघालं. काय झालं म्हटलं, बघा जाऊ तुम्ही माझी सवत आणून ठेवल्या म्हटलं त्यांनी देवळीत. म्हातारी म्हटलं माझं पोरगा असं नाही आहे, फार सज्जन पोरगा आहे, तुझ्यामध्ये काहीतरी बघण्यात फरक झाला आहे. म्हटलं नाही नाही म्हणे तुम्ही बघा जावा. म्हातारी गेली आपली, ती वाकली, ताट झाली, पडदा काढला आणि बघत्या तर काय बाबा, तिनं हिच्यापेक्षा दंगा सुरू केला. म्हटली हाडेळ बरी, कुठली चिटकी आणून ठेवल्या म्हटला, ही केस बी पांढरं असं हे केल्या, माझ्यासारखाच मोठाच्या मोठा कुकू लावल्या. म्हटली माझ्यासारख्या दागिने गाठल्या, आणायची ती तरणी तरी आणायची. म्हटली म्हातारी घेऊन आलाय, ह्याचं काय डोकं बिकं फिरलंय म्हणली काय. आणि ती पण रडायला लागली. ते सगळं झालं, रडता रडता म्हातार आलं. यांचा दंगा ही म्हटली ग बस व्हावे, त्याला कळलं तर आणि फार दंगा करेल आणि पोरग्याला हाकलून काढेल, काय बोलू नकोस. ग बसल्या प्रयत्नपूर्वक. म्हातारा ते टोपी बिबी काढून घालत, म्हाताऱ्याला दम कुठं, तिने जाऊन पडते बघायचा प्रयत्न केला. तेवढं ते म्हाताने बघितलं, बाय ही म्हातारी अशी काय करायला, आज जरासं वेगळं काय दिसाले ह्याच्यात. चेहऱ्यावरती एक्सप्रेशन बदललेत म्हातारीच्या. ती बाहेर गेलेले बघितलं आणि म्हातारी तिनं पडदा उघडला. म्हाताराचा तीळपापट. ह्या वयात म्हटलं म्हातार चढ लागल्यात काय हिला, गंगे तू ह्या वयात असले धंदे. म्हातारी म्हटली नाही हो तसं नाही आहे, ते पोरग तसं नाही, मला माहिती आहे पोरग्याचं सांगून तुझे कर काय आहे ते. झाले म्हातारा गेलं ना, मी आता घराची पायरी चढणार नाही म्हटलं. हे म्हातारी आत्तापर्यंत संसार केला एवढा चांगला आणि अशी बिघडली. ते गेलं मास्तरांच्याकडं. गावात एक मास्तर होते. मास्तर म्हटले असं झालंय आणि तुम्ही जरा न्याव करायला चला. मास्तर आली, त्यांनी सगळ्यांचं ऐकून घेतलं आणि ते गेले, त्यांनी उघडलं ते. तर त्यांना एक टोपी घातलेला, कोट घातलेला माणूस, त्याच्यामध्ये चित्र आकृती दिसायला लागली. त्यांनी टोपी काढली, त्या आकृतीनं पण टोपी काढली, कोट असा करून बघितलं, त्यांना पण दिसलं. मग त्यांना जरासं डाऊट आला. मग तिने काय केलं, सुनाला बोलवलं. सुनबाई ये, ते आता कोण कोण दिसते तुला. गुरुजी तुम्ही दिसतायसा आणि ती चिटकीन दिसते म्हटली. अवदसा म्हातारीला बोलवलं, तुला कोण कोण दिसतंय. गुरुजी तुम्ही ऐसा, सुनबाई आहे आणि ती चिटकीन आहे. याला म्हाताऱ्याला बोलवलं. त्यानं पण असं सांगितलं गुरुजी तुम्ही हे आहे आणि तो नाला आहे काय म्हटला म्हातारीनं. मग गुरुजीने सांगितलं की तसं नाही आहे, तो काळा टोप घातलेला तो मी आहे. तू ज्याला चिटकीन म्हणतेस खरं स्वरूप तो आज तू गावाला चिटकीन म्हणतेस म्हटले, पण आज तुला तू कोणाची कळलं. गुरुजींनी सांगितलं, मला सांगितलं की ते तुझं प्रतिरूप आहे. तो पोरगा आलं तोड्यात, त्याला उभा केला, त्याला मग सांगितलं की हे तसं प्रत्येकाच्या मध्ये आपलं खरं स्वरूप काय माहित नाही. परब्रह्म स्वरूप आहे, आपण आत्मस्वरूप आहे. आज आपल्यामध्ये भगवान आहे. मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे भगवंत सुद्धा आज पण आहेत. महाभारतामधली सगळी पात्र आहेत, मग भगवंत नाहीत का. भगवंत असायला नकोत. भगवंत पण आज पण आहेत आणि आत्ता पण आहेत.
आपण एक विचार करा, कधी एखादी गोष्ट आपण जेव्हा करायला जातो, धर्म आणि अधर्माची, वाईट आणि चांगली, सत्य आणि असत्य, त्यावेळेला आतून एक असं इंटेन्शन येतं आपल्याला, आतून एक सांगणं येतं, ही चुकीचं आहे, ही चोरी आहे, ही हत्या आहे, ही हिंसा आहे, किंवा हे चांगलं काम आहे, हे कर, हे करू नको. आणि ज्या वेळेला हा आतला आवाज आपण ऐकतो तेव्हा आपण धर्माच्या मार्गाला जातो. आणि ऐकून सुद्धा नचमी निवृत्ती जानाम्य अधर्मम नचमी, मला माहिती आहे हे वाईट आहे पण मी टाळू शकत नाही, जातोच आपण. आणि त्याचा रिझल्ट हा काय ठरलेला आहे हे आपल्या इतिहासानं दाखवून दिलं आहे. महाभारतापासून आत्तापर्यंत हा इतिहास आहे. आणि ह्या इतिहासातनं काय शिकायचं आणि कुठंपर्यंत जायचं हे आपल्या हातात आहे. भगवंतानी आपल्यावरती कृपा करून ज्ञानेश्वरी भगवद्गीता सांगितली, माऊलींनी त्याचं विश्लेषण करून ज्ञानेश्वरी सांगितली, अनेक संतांनी अजून एक मला मोह ते सांगायचा की आपले ज्ञानेश्वर माऊली ज्ञानमार्गी होते, अत्यंत उच्च दर्जाचे. तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण ऐकू गोविंदू रे. त्यांना कळलं सगुण पण तो आहे, निर्गुण पण तो आहे. संत गोरोबार आहे, अत्यंत म्हणजे 12 बलुतेदार, अरुतेदार अशी सगळी भक्त मंडळी आहेत आपल्या विठोबाची. गोरोबा काका काय म्हणतात, निर्गुणाचे भेटी गेलो सगुणा संगे, निर्गुणाचे भेटी गेलो सगुणा संगे, तव झालो प्रसंगी गुणातीत. हे गुणातीत होणं म्हणजे काय हे त्यांना कळलं. जेव्हा आपण ह्या सगुणामधनं त्या निर्गुणाला भेटायला जातो, गुणातीत होणं किंवा निर्गुण आणि सगुण हे एकच आहे कळणं. निर्गुणाची साधना करणं शक्य नाही आपल्याला, म्हणजे आपण सामान्य पद्धतीनं सगुण भक्ताची मूर्ती आहे, त्या मूर्तीचं नाम आहे, त्याप्रमाणे जायचं आहे. आणि 100% गॅरंटी भगवंतानी दिलेली आहे ह्याच्यामध्ये. तर या संतांनी, माऊलींनी, संतांनी जे काय सांगितलं ते मी थोडंफार वाचत असतो, ते चिंतन करत होतो. त्यापासून मी आता मला त्यांनी बोलवलं, संधी पण दिली, आपण आलात, महत्त्वाचा वेळ आपला इथं तुम्ही दिला. जे सांगितलं, जे आपल्याला धर्माच्या ज्या गोष्टी आहेत त्या संतांनी सांगितलेल्या आहेत, ते माझ्यापासून तुमच्या पण कशा पोचल्या धर्माच्याच असतील तर ते सगळं संतांचं आहे. आणि काय चुकून माकून मी काही गोष्टी माझ्या घातल्या असतील किंवा काही दोष राहिले असतील तर ते माझे, असं मी या ठिकाणी व्यक्त करतो. आणि या मोठ्या प्रमाणात आपण आलाय, आपल्या सगळ्यांचं धन्यवाद. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोणी मज द्यावे, पसाय दानहे. तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जळो, मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाहो, विश्वस्वधर्म सूरे पाहो, जो जे वांचील तो ते लाहो. प्राणीजात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेट तू भूता. चला कल्पतरूंचे आरव, चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे. मे जे लांछन मार्दंड जे तापहीन, ते सर्व ही सदा सज्जन सोय रे होतू. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणीतिही लोकी, भजिजे आणि ग्रंथोपजीविये दृष्टा विष्णू विजय होवे. तर म्हणे श्री विश्वेश्वराओ, हा होईल दान पसाओ, येणेवरी ज्ञानदेव सुखिया झाला, वरी ज्ञानदेव सुखिया झाला, येणेवरी ज्ञानदेव सुखिया झाला. विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. फक्त भाग्यवंत व्यक्तीकडूनच काकडातीची सेवा होते भक्ती मार्गात. आता यात भाग्यवंत कोण आहेत बघूया.
मुकुंद चव्हाण, आता भगिनी माऊली, भगिनीची संख्या जास्त आहे. रेखा मर्दाने, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. 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 हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. 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 हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम